कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। तसेच उत्तराखंड येथील परिचारिकेवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या, धुळे येथील परिचारिका मारहाण झाली। यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने या संदर्भात आंदोलन करण्यात आले। रेणुका देशपांडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा परभणीच्या वतीने मी संघटनेकडून आपल्या संघटनेकडून कोलकाता येथे झालेल्या महिला ट्रेनी डॉक्टरच्या अत्याचाराविरुद्ध तसेच आपल्या उत्तराखंडमध्ये परिचारिकेला सुद्धा जे निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यासोबत धुळे येथे सुद्धा परिचारिकेला जे मारहाण करण्यात आली त्या संदर्भात निषेध आम्ही व्यक्त करत आहोत, काळी फिती लावून व्यक्त करत आहोत। शोभा कदम, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि शाखा परभणीच्या पदाधिकारी या नात्यानं बोलते की जो कलकत्त्याला घृणास्पद प्रकार झालेला आहे, त्याचनंतर आपल्या उत्तराखंडला सुद्धा अधिपरिचारिकेला मारहाण झालेली आहे। तर ह्या अशा घटना वेळोवेळी होत आहेत आणि आम्ही महिला, मग त्या डॉक्टर असोत किंवा परिचारिका असोत किंवा अदर महिला असोत, त्यांच्या बाबतीत हे असं वारंवार घडत आहे। तर ही अतिशय निंदनीय बाब आहे। तर त्यासाठी आम्ही हा सगळा आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवलेला आहे। सरकारने आणि पब्लिकने सुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे की एक महिला कर्मचारी घरदार सांभाळून निव्वळ पब्लिकच्या सेवेकरता आम्ही उतरलेला असतो, पण सेवा तर देतोयच आम्ही, पण त्याच्या आम्हाला फळ असं इतकं वाईट रीतीनं भेटतंय की ही खूप घृणास्पद बाब आहे, खूप वाईट बाब आहे। असे प्रकार होऊ नयेत, याची दखल घेतली पाहिजे।